हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, गोपाल कृष्ण महाराज की जय। वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः, वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगाः। ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो, यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः। आदौ देवकी देवी गर्भजननं, गोपीगृहे वर्धनं, मायापूतन जीवितापहरणं, गोवर्धनोद्धारणं, कंसच्छेदन कौरवादिहननं, कुन्तीतनूजावनम्। एतद्भागवतं पुराणकथितं श्रीकृष्णलीलामृतम्। श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, गोपेश गोपीश भवार्णवेस्मात्, अनंत नारायण रक्ष रक्ष। गोपाल कृष्ण महाराज की जय। जे पावन चरित्र हिमालयाहून अधिक उंच आहे, जे लोकोत्तर चरित्र गगनाहून व्यापक आहे, जे हृदय चरित्र महासागरापेक्षा अधिक खोल आहे, ज्या चरित्राची पावनता गंगेहून अधिक आहे, ज्या पावन चरित्राची शीतलता पौर्णिमेच्या चंद्राहून अधिक आहे, ज्या पावन चरित्राचं अलौकिक तेज माध्यान्ह सूर्यापेक्षा अधिक आहे, अशा भगवान श्रीकृष्णांचं या पूर्णावताराचं चरित्र आपल्या अंतःकरणामध्ये साठवण्यासाठी प्रतिदिनी अत्यंत प्रेमानं आणि इतक्या मोठ्या संख्येनं इथे येणारे सर्व कृष्ण भक्त हो, भगिनीनो आणि बांधवांनो, काल आपण भगवान श्रीकृष्णांचा जन्म पाहिला आणि गोकुळामध्ये केवढा आनंदी आनंद पसरला तेही आपण पाहिलं. भगवान श्रीकृष्णांचा वृष्णीवंश जो आहे यादवांचा, तो आणि अंधकाचा वंश तोही आपण पाहिला. महाभोजाचा वंशही आपण पाहिला, वसुदेवांचा वंश आपण पाहिला. आणि सगळी नावं आपण आपल्या मनामध्ये नक्की धारण केलेली असणार. भगवान श्रीकृष्णांचे चरित्र आपल्याला अकंठ प्राशन करायचे, प्रभू रामचंद्रांचा आदर्श आपल्या मनामध्ये पुन्हा जागवायचा आहे. ज्या सद्गुणांची प्रतिष्ठापना या दोन अवतारी महापुरुषांनी केली ती पुन्हा एकदा या भूमीमध्ये रुजवायची. तो न्याय, ते सत्य, ते चांगलेपण जेवढी म्हणून शाश्वत मूल्य आहेत त्याची प्रतिष्ठापना या मातीत करायची आणि पुन्हा इथल्या मरगळलेल्या मातीला एकदा संजीवनाचा मंत्र द्यायचा आहे. तो भगवान श्रीकृष्ण आणि प्रभू रामचंद्रांचं नाव घेऊनच आपल्याला द्यायचं आहे, त्याच्याशिवाय आपल्याला दिशा नाही आहे. आणि म्हणून ही लोकोत्तर चरित्र आपल्याला पुन्हा पुन्हा आठवायची आहेत. आपली जीवननिष्ठा दृढ व्हावी, आपली धर्मनिष्ठा दृढ व्हावी आणि म्हणून ही लोकोत्तर चरित्र पुन्हा पुन्हा आठवायची आहेत. आपलं राष्ट्रप्रेम, आपली राष्ट्रभक्ती उचंबळून यावी आणि आपल्यापेक्षा व्यापक कुणीतरी असतं आणि त्याच्यासाठी आपलं आयुष्य समर्पित व्हावं लागतं, हा विचार अंतःकरणामध्ये आपल्या जागावा. म्हणून प्रभू रामचंद्रांचं चरित्र आठवायचं असतं, म्हणून भगवान श्रीकृष्णांचं चरित्र आठवायचं असतं. भगवंतांचा जन्म झाला आणि मग गोकुळामध्ये एवढा आनंदी आनंद पसरलाय म्हणून सांगू की
दारादारामध्ये रांगोळ्या निघाल्या आहेत, घराघरापुढे गुढ्या तोरणं उभी केली गेलेली आहेत. पथ अंगणे तिवाटा शिंपून चंदनाने, गोपांगना तयाना शृंगारिती कलेने. त्या रम्य रंगवल्ली आल्या जणू भराला, नंदास पुत्र झाला, नंदास पुत्र झाला. आणि मग बलराम रोहिणी ही पौरात पौर झाली, बलराम रोहिणी ही पौरात पौर झाली. अमरावती सुरांची जणू गोकुळात आली. शुभ मास नाम लाभे, शुभ मास नाम लाभे, हरितांग श्रावणाला, नंदास पुत्र झाला, नंदास पुत्र झाला. ते बाळच असं आहे. आणि आज योग असा आहे की इथे माखनचोरही आहे आणि योगेश्वर सुद्धा आहे. कसा विलक्षण योग आहे पहा. इकडे माखनचोर मूर्ती आहे, आज आपल्याला योगेश्वराची मूर्ती मिळाली आहे. भावे असं म्हणाले, विनोबा भावे, की ज्ञानोबा निळोबा हा मध्यम पदलोपी समास आहे. म्हणजे ज्ञानोबा निळोबा नाव घेतलं की बाकी सगळे संत आले. तसं माखनचोर आणि योगेश्वर हा एका दृष्टीनं मध्यम पदलोपी समास आहे. त्यात भगवंताची सगळी रूप सामावलेली आहेत असं आपण गृहीत धरा. हा परमेश्वर या ठिकाणी अवतरला. इतकं लोकोत्तर त्याचं व्यक्तिमत्व आहे की ते पाहिल्यानंतर सगळ्या गोपींना, सगळ्या गोपांना इतका आनंद झालाय. आणि त्या कृष्णाचं दर्शन घेण्यासाठी ते बालक असं काही विलक्षण आहे आणि त्याचं दर्शन घेण्यासाठी झुंडीच्या झुंडी येत आहेत. ही गंमत अशी आहे की बलराम गौरवर्ण आहे आणि हा श्रीकृष्ण जो आहे तो श्यामल आहे, सावळा आहे. आपल्याला बरं वाटतं, आपल्यापैकी अनेक जण सावळे असतात, मग आपलाही रंग भगवंतासारखा आहे असं मनात आणून सगळ्यांना मनापासून आनंद होतो. गौरवर्ण माणसं मुळात कमी असतात, पण आपला जसा श्यामल वर्ण आहे तसा भगवंताचा नाहीये. व्युत्पत्तीशास्त्राच्या दृष्टीने कृष्ण या शब्दाचा अर्थ फार वेगळा आहे. त्याचा अर्थ असा आहे की सोनं अग्नीमध्ये आपण ज्या वेळेला घालतो आणि बाहेर नंतर काढतो, अग्नीमध्ये घातल्यानंतर त्या सोन्याला जी झळाळी येते एक वेगळी, ते सोनं इतकं तेजपुंज होऊन त्या अग्नीमधून बाहेर पडतं, त्याचा जो वर्ण आहे त्याला कृष्ण वर्ण म्हणतात. मग आता आरशामध्ये बघून आपण ठरवा आपला असा कृष्ण वर्ण आहे किंवा नाही. आणि म्हणून तो तेजपुंज वर्ण पाहण्यासाठी ही सगळी गोपगोपी सर्व मंडळी गोकुळातली धावतायत आणि त्या भगवंताचं दर्शन घेत आहेत. त्या बलरामाला नेहमी मनामध्ये एक प्रश्न येतोय. तो सारखा यशोदेला आणि रोहिणीला तो प्रश्न विचारतोय की हा असा कसा काय, सगळे गोरे आहेत आणि हाच तेवढा असा काळा कसा, कृष्णवर्ण कसा आहे. हा एक प्रश्न सातत्यानं त्याच्या मनामध्ये आहे. आणि म्हणून आपल्या कल्पना तो लढवतोय आणि सांगतोय. तो काय म्हणतोय यशोदेला माहिती आहे का? दूध नक्को पाजू हलीला काल्या कपिलेचे. बोबड्या स्वरामध्ये म्हणतोय, दूध नक्को पाजू हलीला काल्या कपिलेचे. काल्या कपिलेचे म्हणजे काळ्या कपिलेचं दूध पाजू नकोय कृष्णाला. दूध नक्को पाजू हलीला काल्या कपिलेचे, काला या मनती आई ग पोल गुलाख्याचे. काळा म्हणतात सगळे हे गुराख्याचे पोर येतात ते. आणि तो म्हणतोय, तूही गोली मीही गोला, तूही गोली मीही गोला, काला का ग कितने एकला. कृष्ण एकटाच कसा काय काळा आहे. आणि म्हणून तू काय कर की तूच घेवनी पदला खाली, पाजत ज्या त्या नित्य शकाली. पदराखाली घे आणि तू तुझं दूध त्याला पाजत जा, म्हणजे तुझ्यासारखा त्याचा गौरवर्ण होईल. त्यांनी किती कल्पना लढवलेल्या आहेत पहा. आणि मग तो म्हणतोय की ठेवू नको याच्या पाशी, वाद्यामधल्या काल्या दाशी. आपल्या वाड्यामध्ये पुष्कळ काळ्या दासी जन आहे, या कृष्णाजवळ अजिबात ठेवू नको, त्यांची छाया त्याच्यावर पडते ना, काळाच होत निघालाय. अशा काही विलक्षण कल्पना त्या बलरामाने लढवलेल्या आहेत. आणि किती आनंद त्या गोकुळामध्ये दाटला असेल पहा. मूल कसंही असलं तरी ते आईला प्रिय असतं. रडकं असो, शेमडं असो, घाणेरडं असो, काळ असो, वेडविद्रा असो, कसंही ते पोर असलं तरी सुद्धा आई त्याला तीटच लावते आणि म्हणते, अडगुळ मडगुळ सोन्याचं कडबळ. आईला ते पोर अत्यंत प्रिय असतं. मग हा बालक इतका तेजपुंज आहे, विलक्षण सुंदर आहे दिसायला, त्या मातेला किती आनंदाचं भरता येत असेल पहा. आणि मग कंसाला वार्ता गेली की असं कोणी विलक्षण पोर नंदाच्या घरामध्ये आहे. आणि त्यांनी असं ठरवलं की आता काहीतरी योजना केली पाहिजे. सरळ तर मनुष्य पाठवता येणार नाही, कारण नंद हा कर भरतो, फार मोठा कर हा गोकुळातून मथुरेला जात असे.
तेव्हा तेवढा शहाणा आहे कंस, तेवढा सावध आहे. तो म्हणाला की एकदम जर आक्रमण केलं आणि त्या पोराला ओढून काढलं घरामधून तर आपलं मोठा कर बुडेल आणि गोकुळवासीय जन आपल्या विरुद्ध बंड करतील, असं व्हायला नको आहे. आणि म्हणून त्यांनी असं ठरवलं की काहीतरी युक्ती केली पाहिजे. म्हणून त्यांनी पूतनेला बोलवलेलं आहे. तो पूतनेला म्हणाला, तू रूप सुंदर होऊन जा आणि त्या श्यामल भगवंत कोण जो म्हणतात कृष्ण आहे त्याला मारून टाक. तेव्हा ही पूतना तिथून उठली आणि निघाली गोकुळामध्ये आली. तिचं वर्णन असं केलेलं आहे भागवतामध्ये की ती खेचर आहे, म्हणजे आकाश मार्गाने प्रवेश ती जाऊ शकते, प्रवास करू शकते. त्यांना खेचर, खम म्हणजे आकाश संस्कृत भाषेमध्ये, आणि चर म्हणजे जाणे, प्रवास करणे, त्याच्यावरून खेचर असा शब्द आलेला आहे. रावणाच्या रथाला खेचर जोडलेले होते असं रामायणामध्ये वर्णन आहे. खेचर म्हणजे रस्त्यातून चालणारा गर्दभ नव्हे, खेचर म्हणजे आकाशातून प्रवास करणारे कोणीतरी ते प्राणी आहेत. आणि ह्या पूतनेच्या ठाई सुद्धा ते सामर्थ्य आहे आणि ती आकाश मार्गाने आलेली आहे. ती जी निघाली मथुरेमधून, तिनं कंसाला सांगितलं, राजा मद्यप्राशन कर, निश्चिंत हो, मी जाते आणि त्या बालकाला मारून टाकते. आणि ती जी निघाली आकाश मार्गानं इतकी नटून थटून आलेली आहे, इतकं सुंदर रूप तिनं धारण केलेलं आहे. ती आली आणि मग थेट वाड्यामध्ये तिनं प्रवेश केलेला आहे. अत्यंत रूप संपन्न आहे, दागिन्यानं लगडलेली स्त्री आहे ती. आणि तिला पाहिल्याबरोबर कोणाला विचारावंच वाटलं नाही की तुम्ही कोण. असं होतं पहा काही वेळेला लग्नामध्ये. बरोबर पटलं आमच्या भगिनींना. माणूस ओळखीचा जर वाटते न वाटतेस, प्रत्यक्ष कसं विचारायचं, अपमान वाटेल. कारण खानदानी घराणं दिसते, अंगावर दागिने तर पुष्कळ आहेत, आपण कोण म्हणून प्रत्यक्ष तर विचारता येत नाही. अशी पंचायत होते काही वेळेला. म्हणजे हिला वाटतं यांचे मामा आहेत, यांना वाटतं हिचे मामा आहेत. आणि मामा 3 महिने सुखानं म्हणे घरी राहून जातो, जाताना ती पैशाची पेटी घेऊन जातो. मग उलगडा होतो, हिचेही मामा नाहीत आणि यांचेही मामा नाही आहेत. असं घडतं काही वेळेला. आणि मायाविनी पूतना आली वधाया मधुसूदना, तिनं आत प्रवेश केला वाड्यामध्ये. स्थिमित झाली यशोदा, रोहिणी स्थिमित झालेली आहे. आणि कुणाला सुचेच ना की पुढे जाऊन प्रश्न विचारावं की आपण कोण आहात. आणि ती गेली, सगळी माणसं स्तब्ध झालेली आहेत. आणि मग ती पूतना येते असं म्हटल्याबरोबर भागवतात वर्णन आहे की भगवंतांनी आपले डोळे झाकून घेतले, म्हणे त्या बालकृष्णाने आपले डोळे झाकून घेतले. सर्व आचार्यांनी त्याच्यावर इतकं सुंदर भाष्य केलेलं आहे. वल्लभाचार्य पुष्टिमार्गाचे आहेत, आपल्याला ज्ञात आहेत. आणि वृंदावनामध्ये त्यांनी प्रचंड काम केलं. त्या वल्लभाचार्यांनी या भागवतावर अतिशय मधुर भाष्य लिहिलेलं आहे. आणि वल्लभाचार्य असं म्हणतात की भगवंतांनी आपले नेत्र का झाकून घेतले, त्याचं कारण असं आहे की पूतना अविद्या आहे आणि भगवंतानी दृष्टिक्षेप टाकला की अविद्या उरतच नाही. तेव्हा मी जर हिच्याकडे पाहिलं तरी अगोदरच नाहीशी होईल. नाहीशी अशा अर्थाने की अविद्या हिच्यामधली जाईल आणि ही सत्प्रवृत्त होईल. म्हणे भगवंतानी डोळे झाकून घेतले. किती हृदय कल्पना केलेली आहे. डोळे त्यांनी झाकले आणि ती जी पूतना आली तिनं सरळ त्या छोट्या कृष्णाला उचललं आणि पाजायला सुरुवात केलेली आहे, स्तन्य दिलेलं आहे. आणि मग भगवंतानी लीला अशी केली, म्हणे दूध तर प्राशन केलंच, विष सुद्धा तिनं जे आपल्या स्तनाला लावलेलं होतं तेही प्राशन करून टाकलं. आणि शेवटी तिचे प्राण शोषायला प्रारंभ केला. आणि त्यावेळी ती तडफडायला लागली, डोळे तिचे मोठे झाले, तिचं मूळ रूप प्रगट झालं, हातपाय झाडायला लागली. आणि मधुसूदना मला सोड सोड, कृष्णा मला सोड म्हणून तडफडायला लागली. भगवंतानी तिला शेवटपर्यंत सोडलं नाही. आणि मग तिचे प्राण सुद्धा त्यांनी हरण केले. अत्यंत उत्तम रूप धारण करून आलेली ती जी पूतना आहे, तिचा पहिला प्रचंड देह तिला मिळाला. आणि ती अस्ताव्यस्त त्या घरामध्ये, त्या अंगणामध्ये पडली. केवढी प्रचंड होऊन पडली, भागवतात त्याचं वर्णन आहे. तिला जाळायला नेलेली आहे. त्या गोकुळामधल्या लोकांनी कशी नेली, तिचे तुकडे करून न्यावे लागलेले आहेत. कारण एवढा मोठा गाडाच नाहीये तिला जाळायला नेण्यासाठी. तुकडे करून त्या पूतनेचे नेले. एवढी ती प्रचंड राक्षसी आहे. राक्षसाना रूप देहधारी असले तरी सामान्य माणसापेक्षा मोठं आहे असं आपल्याला सगळ्या ग्रंथामध्ये वाचायला मिळेल. रामायणामध्ये वाचायला मिळेल, महाभारतामध्ये मिळेल आणि भागवतामध्ये सुद्धा मिळेलच मिळेल. आपल्याकडे ही पौराणिक प्रस्थानत्रयी आहेत. ज्यांना आपल्या आयुष्याचं कल्याण करावं असं वाटतं ना, त्यांनी जन्माला यावं आणि ही पौराणिक प्रस्थानत्रयी वाचावी. रामायण वाचावं, महाभारत वाचावं आणि भागवत वाचावं.
आजपासून निश्चय करा, घरी गेल्यावर भागवताचे 5 श्लोक वाचल्याशिवाय झोपायचं नाही. म्हणा अभ्यंकर पुन्हा एकदा भयंकरच सांगायला लागले. पण आपण एक खरंच वाचलं पाहिजे. एक तर त्यामुळे आपला इतिहास आपल्याला ज्ञात होतो. या पुराणामधल्या कथा नाहीत. पुराण हा इतिहास आहे आपला सगळा. म्हणजे वैदिक प्रस्थानत्रयी आहे, त्याच्यामध्ये ब्रह्मसूत्र आहेत, उपनिषद आहेत, भगवद्गीता आहे. पौराणिक प्रस्थानत्रयीमध्ये रामायण आहे, महाभारत आहे, भागवत आहे. आणि ज्ञानेश्वरी एकनाथी भागवत तुकोबांचा गाथा आणि दासबोध समर्थांचा, ही संतांची प्रस्थानत्रयी आहेत. एवढे 10 ग्रंथ वाचावेत आयुष्यामध्ये. आपल्या आयुष्याचं सोनं होईल. परमेश्वराकडे जायचा मार्ग आपल्याला आपोआप सापडेल. आपण आपोआपच सत्प्रवृत्त हो, वेगळं काही करायला नकोय. म्हणून हे 10 ग्रंथ आहेत, ते क्रमशः हळूहळू वाचायला घ्या, असं माझं आग्रहाचं सांगणं आहे. इथे ती पूतना मारली गेली आणि मग तिचे तुकडे केले गोकुळामध्ये. ते गोकुळवासी जनांनी नेले आणि जाळलेले आहेत. यावेळेला नंद तिथे नाहीये. तो घाबऱ्या परत आला गोकुळामध्ये. त्याला अत्यंत चिंता वाटली की हे काय भयंकर घडलं. आणि तसाच तो धावून परत आला आणि मग तो यशोदेला सांगतोय, रोहिणीला सांगतोय, आपण या बालकाला जपा, कारण हे बालक काही विलक्षण आहे. ही अशीच काहीतरी पुढेही घटना घडणार आहे असं मला मनापासून वाटतं. कारण नंद जो गेलेला होता तो मथुरेला गेलेला होता. वसुदेवाची सुटका झाली आहे हे त्याला कळलं. बंदीखान्यातून वसुदेव देवकी बाहेर आले ते कळल्याबरोबर नंद उठला, मथुरेला गेला आणि या दोघांची त्यांनी भेट घेतली. उरावरी कडकडून भेटलेले आहेत, दोघेही सत्प्रवृत्त आहेत. आणि मग वसुदेवानी एक सूचना दिली त्या नंदाला. तो म्हणाला, नंदा सावधान रे सावधान. अशी अनेक मंडळी येतील बरं गोकुळामध्ये. आणि नुसती येतील असं नव्हे, त्या मुलाला मारायचा प्रयत्न करतील. कारण कंसाची आज्ञाच आहे. आज्ञा कशी आहे की जेवढी बालक आहेत तेवढी मारा, अशी आज्ञा आहे. आणि म्हणून सावधान आपण एक करा, आपण अत्यंत दक्ष असा. त्या मुलाची काळजी घ्या, बलरामाची काळजी घ्या, भगवान श्रीकृष्णांची काळजी घ्या. आणि तो संदेश उरामध्ये धारण करून नंद बाबा जो निघाला तो परत आला. आणि त्यावेळेला एक शकट जो आहे, या शकटाचं भंजन या लहान बालकानं केलेलं आहे. करू शकेल? अत्यंत लहान आहे हा बालक. त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण अत्यंत लहान आहेत, पण शकट म्हणे पायाने उलटा करून टाकला असं वर्णन आहे. असू शकेल का? नाही असणार. अमेरिकेमध्ये एक प्रख्यात सँडो होऊन गेला. 8व्या वर्षी म्हणे त्याने फोर्ड गाडी उचललेली होती. इतिहासात नोंद आहे त्याची. तो 8व्या वर्षी एक करू शकतो, लहान बालक करू शकेल. त्यांनी सगळा शकट उलटवून टाकला. आणि वर्णन भागवतामध्ये असं आलेलं आहे की शकट भगवंतानी जो उलटा करून टाकला तो उद्धारासाठी टाकलेला आहे. कारण शकट धारण करणारा तो राक्षस आहे. तो मूळचा हिरण्याक्षाचा पुत्र उत्कच म्हणून आहे. आणि त्याला लोमश ऋषींनी शाप दिलेला होता. आणि म्हणून त्याचं शकटामध्ये रूपांतर झालेलं होतं. तेव्हा त्याचं पारिपत्य पहिल्यांदा भगवंतानी केलं, पण एका दृष्टीनं त्याचा उद्धार केला. तृणावर्त आलेला होता, त्या तृणावर्ताचा गळा दाबून त्याचंही पारिपत्य करून टाकलं. हा तृणावर्त पांडू देशाचा राजा आहे, सहस्त्राक्ष म्हणून. त्यांनी दुर्वास ऋषींचा अपमान केला, म्हणून दुर्वास ऋषींनी त्याला शाप दिलेला होता आणि तो तृणावर्त राक्षस झालेला होता. आणि मग या दोघांचाही त्यांनी उद्धार करून टाकला. आणि मग नंद बाबांनी गर्गाचार्यांना घरी बोलवलं आणि ते म्हणाले, या मुलांची कुंडली तरी मांडा, किती संकट येत आहेत, यांचं आता नामकरण करा. आम्ही 10 नावांनी सगळेच यांना हाका मारतात, तेव्हा मोठा आपण उत्सव करूया आणि या दोन्ही मुलांचं नामकरण करूया. गर्गाचार्य अत्यंत सावध आहेत. ते म्हणाले, नंदा आम्ही असं काहीही करणार नाही. त्यावेळी नंदाला आश्चर्य वाटलं आणि तो म्हणाला, आपण सगळ्या गोकुळाला, सगळ्या व्रजभूमीला आवाहन देऊया, निमंत्रण देऊया, येऊ दे सगळ्यांना आणि मोठा उत्सव करूया. त्यावेळेला गर्गाचार्य हसले आणि ते म्हणाले, ही बालक लहान आहेत, आपल्याकडे शस्त्र नाहीत, आपल्याकडे सामर्थ्य नाही. कंसाला जर हे कळलं तर तो कदाचित सेना सुद्धा घेऊन येईल आणि तुझ्या मुलांचं काय होईल. सावधान नंदा. आणि म्हणून नामकरण संस्कार त्यांनी जो केलाय तो गुप्तपणे केलेला आहे. किती सावधता पाळलेली आहे पहा. बलरामाला जे नाव दिले, कृष्णाला जे नाव दिले, नामकरण संस्कार करून गुप्तपणे केलेलं आहे. अर्थ त्याचा किती सुंदर आहे पहा. त्यांनी त्याला सांगितलं की 2 मातांच्या उदरी वाढलेला अत्यंत सामर्थ्यशाली पुत्र आहे, म्हणून थोरल्याचं नाव आपण ठेवूया बलराम. आणि गर्भ एका आईच्या पोटातून काढून दुसऱ्या आईच्या पोटामध्ये स्थापन केलेलं आहे. कर्षण केलेलं आहे त्या गर्भाचं, म्हणून त्याचं नाव ठेवूया संकर्षण. संकर्षण नाव पडायचं कारण हे आहे बलरामाचं. संकर्षण, तो आकर्षून घेतलेला आहे गर्भ आणि दुसरीकडे त्याची स्थापना केलेली आहे. काय सर्जरी त्या काळात पुढे गेली असेल बघा. काय थट्टा आहे का?
एका पोटातला गर्भ दुसऱ्या पोटामध्ये स्थापन करायचा, याचा अर्थच असा की आमचं शास्त्र अत्यंत प्रगत असलं पाहिजे, केवळ भाबडेपणे त्याच्याकडे पाहू नका. म्हणून आपल्याकडे प्लॅस्टिक सर्जरी सुश्रुतांनी केव्हाच केलेली आहे, इतिहासात नोंद आहे त्याची. काही नवीन काही चमत्कार घडलेले नाही आधुनिक काळामध्ये. आपल्याकडे सगळ्या प्रकारच्या शस्त्रक्रिया करत असत. ऋग्वेदामध्ये वर्णन असं आहे की अश्विनी कुमारांनी लोकांनी आश्चर्याने तोंडामध्ये बोट घालावीत अशा शस्त्रक्रिया केलेल्या आहेत. युद्धामध्ये ज्यांचे पाय कापले गेलेले आहेत त्यांना अश्विनी कुमारांनी कृत्रिम पाय जोडलेले आहेत. अश्विनी कुमार हे त्या कालखंडामध्ये करू शकत होते. नाही, केवढं सामर्थ्य त्यांच्या ठाई असलं पाहिजे पहा. म्हणजे आपल्याकडे ही शस्त्रविद्या, अस्त्रविद्या सगळं म्हणून जे काही आयुर्वेदिक आपल्याकडे ज्ञान होतं अत्यंत प्रगत झालेलं होतं. शल्यक्रिया ही फार पुढे गेलेली होती असं इतिहास आपल्याला सांगतो. इथे मुद्दा असा की त्या बालकाचं नाव संकर्षण असं ठेवण्यात आलं आणि भगवंताचं नाव, मी मगाशी व्युत्पत्तीशास्त्राच्या दृष्टीने अर्थ काय तो सांगितला, कृष्ण असं त्याचं नाव ठेवण्यात आलं. आणि मग गोकुळामध्ये अतिशय एक शांत आनंदाचं वातावरण पसरलं. पण एवढ्यावर ते थांबणार नव्हतं आणि भगवंतांनी आपल्या बाललीला काही प्रगट करायला सुरुवात केल्या. आपल्या सर्वांना आवडणारी त्यांची एक बाललीला आहे आणि ती सगळी अत्यंत प्रेमाने ऐकतात. आणि त्यामुळे भगवंतांनी माती खाल्ली. माती खाल्ली, लहान मुलं माती खातात आपल्याला माहिती आहे. आणि मी परवा दिवशी सांगितलं की माती का खावी, लहानपणी माती खावी, चव फार छान असते. आपल्यापैकी प्रत्येकानं खाल्ली असेल, ज्यांनी खाल्ली नाही ते फार दुर्दैवी असं मी म्हणेन. लहानपणी माती खावी, त्याची चव छान असते म्हणून. आणि लहानपणी माती खाल्ली किंवा मोठेपणी तसा प्रसंग येत नाही, म्हणून लहानपणी माती खावी. आणि परमेश्वराने ज्या वेळेला मुख उघडून दाखवलं म्हणे त्यावेळेला ती यशोदा मारायला निघाली आपल्या पुत्राला. आणि मग ती म्हणाली की असं करतोस काय, थांब आता तुला शिक्षाच करते, तोंड तुझं उघडून दाखव, तू माती खाल्लीस की नाही मला पाहायचं. त्यांनी तोंड उघडल्याबरोबर म्हणे विश्वरूप दर्शन त्या मातेला झालेलं आहे. हे होऊ शकेल का, नाही होणार, होईल. ज्या वेळेला स्वामी विवेकानंद तरुण नरेंद्रनाथ दत्त हे रामकृष्णाला भेटायला दक्षिणेश्वरी गेलेले होते आणि त्यांच्या वरांड्याच्या खोलीमध्ये या रामकृष्णाने त्यांना नेलं, नरेंद्रनाथांना नेलं आणि केवळ स्पर्श केल्याबरोबर सगळं विश्व आपल्या भोवती गरगरा फिरते असे नरेंद्रनाथांना अनुभवाला आलं. आणि मग त्यांना चंद्र दिसायला लागला, सूर्य दिसायला लागला, तारे ग्रह दिसायला लागलेले आहेत, सगळी पृथ्वी आपल्या भोवती गरगर फिरते आणि विश्वरूप दर्शन आपल्याला होतंय असं त्यांच्या डोळ्यासमोर दिसायला लागलं. घाबरलेले आहेत नरेंद्रनाथ दत्त आणि ते म्हणाले आपण काय करता आहात, माझे आई वडील अजून घरी जिवंत आहेत. पहिला उद्गार त्यांच्या मुखातून हा निघालेला आहे. हे विश्वरूप दर्शन रामकृष्णाने त्यांना घडवलेलं आहे. मग हा जर अवतार असेल, दत्त घेऊनच प्रचंड काही घेऊन जन्माला आलेला असेल तर का नाही दाखवणार. कारण भगवंताच्या ठाई ज्ञानोबा म्हणाले ऐका यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साई गुणवर्य वसती जेथ. म्हणून तो भगवंत, भगवंताचं हे ऐश्वर्य आहे आणि भगवंतानी हे वेळोवेळी प्रगट केलेलं आहे. कौरवांच्या राजसभेत प्रगट केलेलं आहे. विश्वरूप दर्शन अर्जुनाला दाखवलं त्याही वेळेला प्रगट केलेलं आहे. पुढे ऋषी मुनींना आपलं ऐश्वर्य दाखवताना हे विश्वरूप दर्शन भगवंतांनी प्रगट केले. किमान 4 वेळेला तरी त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी ते प्रगट केलेलं आहे. का नाही होणार, हे ऐश्वर्य आहे भगवंताचं, आपण ते समजावून घेतलं पाहिजे. आणि मग एक एक दिवस पुढे निघाला, एक एक दिवस पुढे जायला लागला आणि यशोदा म्हणतीये हे बाळ काही वेगळंच आहे. काय म्हणून सांगू, याचे अवखळ चाळे, याचे अवखळ खेळ असेत. आणि म्हणून एके दिवशी ती रागावलेली यशोदा आणि तिनं त्याला उखळाला बांधला. बांधल्याबरोबर ते उखळ एवढं जड आहे की मल्लाला सुद्धा हलवता येऊ नये. या पोरानी ते ओढून नेलं असं इतिहास आपल्याला सांगतो. ओढून नेलेलं आहे. आणि मग यमला अर्जुनाचा उद्धार केला. 2 वृक्ष होते अर्जुन वृक्ष, ते वृक्ष त्यांनी पाडले. ओढत असताना उखळ थटलं त्याला, मधली जागा कमी आहे आणि ते कृष्णाने एवढ्या ताकदीनं ओढले की ते दोन्ही वृक्ष खाली आले असं इतिहास आपल्याला सांगतो. आणि यमला अर्जुनांचा उद्धार झाला. ते कुबेराचे पुत्र आहेत. मणिग्रीव एक आहे आणि दुसरा नलकुबेर आहे. त्यांना नारदांनी शाप दिलेला होता. तो शाप अशा अर्थाने होता की हे दोन्ही उतले मातलेले होते. त्यांची पर्वतावर क्रीडा चाललेली होती. अप्सरा काही जवळ होत्या आणि नारद तिथून चाललेले होते. आणि नारदांना सगळ्या अप्सरांनी अत्यंत विनम्र भावानं वंदन केलं. आणि हे ते धनानी उतले मातलेले कुबेराचेच पुत्र आहेत.
कुबेराकडे सगळी संपत्ती आहे आणि हे अत्यंत उतले मातलेले दोघेही त्याचे पुत्र आहेत. यांनी काही नारदांना वंदन केलं नाही आणि ते म्हणाले, या गोसावड्याला कशाला वंदन करायचं. ऋषी संस्कृतीला वंदन करायला समाज ज्या वेळेला विसरतो त्यावेळेला देशाचं अधःपतन अटळ असतं म्हणून समजा. कारण ऋषी संस्कृती ही निस्पृहच असते, ती कोणाला वंदन करायला जात नाही. आणि राजसत्ता ज्या वेळेला ऋषी संस्कृतीला विसरते, शिक्षकांना विसरते, अध्यापकांना विसरते, त्यावेळेला कारण तो खरा ऋषी संस्कृतीचा अंकुश राजसत्तेला असला तर देशाला भवितव्य असतं. हे दोन्ही उतले मातलेले पाहिले नलकुबेर मणिग्रीव आणि मग नारदांनी शाप दिलाय त्यांना की वृक्ष व्हा आणि ते दोन्ही वृक्ष झाले आणि मग कृष्णाने त्यांचा उद्धार केला. आपल्याकडे मुद्दाम सांगितले धनानी माजू नका, धनसत्ता फार वाईट असते. धनाचा माज माणसाला असा काही येतो की समोरची माणसं त्याला ओळखेनाशी होतात. आपल्याकडे शुक्रवारची कहाणी श्रावणात वाचली जाते, सगळ्या भगिनींना माहिती आहे की त्या बहिणीला दारिद्र्य आहे आणि पुढे तिचे दिवस पालटले आणि मग भावानी अत्यंत आदरानं बोलवलं, ये ताई ये ये, तुझ्याशिवाय आमच्या घरी स्वयंपाक होणार नाही, तुझ्याशिवाय जेवण होणार नाही. तिनं ओळखलं भाऊ कुणाला बोलवतोय, मला नाही, माझ्या संपत्तीला बोलवतोय. आणि म्हणून म्हणे ज्या वेळेला ती बसली जेवायला, अंगावरचे सगळे दागिने तिने काढले, शेजारच्या पाटावर ठेवलेत आणि पंचपक्वान्न जी वाढलेली होती जिलबी नथीवर ठेवली. गळ्यामध्ये छान जो दागिना होता त्याच्यावर मोतीचुराचा लाडू ठेवला आणि तो भाऊ आश्चर्याने पाहायला लागला, म्हणाला हे काय करतेस. त्यावेळी ती म्हणाली, तू ज्याच्यासाठी निमंत्रण दिलेस त्यांना खाऊ घालते, तुझं निमंत्रण मला नाहीये, या संपत्तीला आहे. बरं, माणसं फार माजतात आणि नातेसंबंध बिघडून जातात. आपल्याकडे धनाचा व्यय कसा करावा हे शास्त्रांनी आम्हाला शिकवून दिलेलं आहे. माहितीये का कसं आहे. पहिलं त्यांनी सांगितलेलं आहे धनाचा व्यय कसा करा. धर्माय पहिलं सांगितलं लक्षण, धर्माय. दुसरं सांगितलं यशसे, तिसरं सांगितलं अर्थाय, चौथं सांगितलं कामाय आणि पाचवं सांगितले स्वजनाय. आम्ही सगळं विसरतो, आम्हाला फक्त कामाय पैसा हवा असतो, आमचे चोचले इंद्रियांचे पुरवण्यासाठी पैसा हवा असतो. म्हणून पहिलं लक्षण सांगितलेलं आहे धर्माय. अरे जेवढं मिळवतोस ना, तुला समाज पुरुषाने दिला, तुला धर्माने दिलं, तुला नीतीने दिलं, सदाचाराने दिलं, तेव्हा त्याचा एक अंश सात्विक कामाला परत करणं तुझं कर्तव्यच आहे. काही उपकार करत नाहीयेस तू, असं आम्हाला धर्मशास्त्रांनी सांगितलेलं आहे. ती जाणीव ठेव आणि परत दे. धर्माय म्हणजे मिळवली संपत्ती पहिल्यांदा कशाला द्यायची असेल तर धर्माच्या कामासाठी द्यायची. समर्थ रामदास असं म्हणाले, येथून वाढला धर्म रमाधर्म समागमे. काय विलक्षण वचन बोलून गेलेले आहे. धर्म कशाने वाढला तर लक्ष्मीनी वाढला, पैशानी वाढला असं त्यांनी म्हटलेलं आहे. धर्म वाढवण्यासाठी सुद्धा पैसा लागतोच, दारू प्यायलाही पैसा लागतो आणि परमेश्वराचं मंदिर बांधायला सुद्धा पैसाच लागतो. ध्यानात घ्या. म्हणून धर्माय आपले वैभव वाढवावे, पण ते वैभव कोणासाठी वाढवायचे. परमेश्वरासाठी, देवासाठी ते वैभव वाढवायचे असा त्याचा अर्थ आहे. म्हणून पहिलं धर्माय, दुसरं यशाचे, यश मिळवण्यासाठी, पण ते व्यक्तिगत यश नाही, समाज अधिक संपन्न व्हावा म्हणून, आपला देश अधिक प्रबळ व्हावा म्हणून त्या पैशाचा विनियोग करायचा. तिसरा अर्थाय म्हणजे अर्थापासून अर्थ वाढवण्यासाठी धन गुंतवायचं असतं आणि अधिक संपत्ती निर्माण करायची असते. चौथा मग कामाय, मग इंद्रियांचे चोचले मर्यादित अर्थानं पुरवा आणि पाचवं स्वजनाय. आपल्या आप्तेष्टांना कधी विसरू नका. धन मिळालं तर त्यांच्या कल्याणासाठी ती संपत्ती वाटा. धर्माय, यशसे, अर्थाय, कामाय आणि स्वजनाय 5 प्रकारचा उपयोग सांगितलाय. आपणही आपल्या मनामध्ये नित्य ठेवावं. त्या नलकुबेराने हे ठेवलेलं नव्हतं म्हणून त्याला शाप मिळाला आणि तो म्हणाला, मी धनाने मातलेलो होतो, उतलेलो होतो, मला क्षमा करा. आणि मग उपनंद नंदाला भेटलेला आहे. नंदाच्या पुढचा जो आहे त्यांचा पुढारी तो उपनंद त्याला भेटला आणि तो म्हणाला, इतके उत्पात होत आहेत आपल्या गोकुळामध्ये, आता गोकुळामध्ये आपण राहायलाच नको, आपण इथून उठूया, कुठे जाऊया, व्रजामध्ये जाऊया, वृंदावनामध्ये जाऊया. आणि मग हे सगळी मंडळी निघाली. गोकुळ सोडलं त्यांनी, सगळ्या गाड्या भरून घेतल्या आणि मग सहज सोडून वृक्ष उडावा विहग वृंद व्योमी. सहज सोडून वृक्ष उडावा विहग वृंद व्योमी. प्रजा व्रजाची तशी निघाली ओलांडित भूमी.
ही सगळी मंडळी निघालेत. झाडावरचा पक्ष्यांचा थवा जसा सर्कन एकदम गगनामध्ये जावा तशी ही सगळी गोकुळातली प्रजा उठली, ब्रजभूमीकडे निघाली. वृंदामध्ये मनात आले, सगळे त्या ठिकाणी स्थिरावलेले आहेत. गंमत अशी झाली की वृंदावनामध्ये आले तरी सुद्धा संकटांची परंपरा काही संपलेली नाही आहे. कारण एकामागून एक राक्षस त्याही ठिकाणी येतोय. वत्सासुराला त्याचं पारिपत्य बलरामानी केलं, बकासुराला त्याचं पारिपत्य भगवान श्रीकृष्णाने केलं. त्याला चिरून टाकलेलं आहे असं वर्णन केलेलं आहे. बकासुराला चिरलाय त्यांनी उभाच्या उभा. प्रलंबासुराला त्यालाही बलरामानी मारले. वत्सासुर आणि प्रलंबासुर यांना भगवंतानी नव्हे, भगवंतांच्या मोठ्या बंधूंनी मारलेला आहे, बलरामानी मारलेला आहे. आणि तो प्रलंबासुर हा बलरामाला पाठीवर घेऊन दूरवर लांब धावत गेलेला होता. श्रीकृष्णाने यमुनेच्या तीरी खेळ मांडलेले आहेत सगळे. श्रीकृष्णाच्या खेळाचं वैशिष्ट्य असं आहे की जमीन असली आणि भिडू असली की खेळ सुरू. मग पुमाचे बूटच पाहिजे तसं काही नाही, त्याला रॅकेटच पाहिजे, क्रिकेटची बॅट पाहिजे, हा बॅडमिंटनची रॅकेट, काही नाही. भगवंत म्हणाले आपले खेळ मर्दानी आहेत सगळे, काही नाही. आपल्याला भूमी असली भिडू असली की खेळ सुरू. सगळे खेळ त्याचे तसे आहेत. मग हातकोपर असो, रणघोडा असो, फुगडी असो. फुगडी काही फक्त महिलांनी घालायची नसते, व्यायाम आहे उत्तम, घालून बघा म्हणजे कळेल. श्रीकृष्ण फुगडी घालत असत आणि म्हणून त्याच्यावर रूपक संतांनी लिहिलं, फुगडी फू. ज्ञानोबांनी लिहिलं तेवढ्यासाठी लिहिलेले रूपक ते. आणि हे सगळे खेळ यमुनेच्या काठी रंगत असत. त्यातला एक खेळ असा असे की आपल्या भिडूला आपल्या खांद्यावर घ्यायचं, लांब पळवत न्यायचं. जो सगळ्यात पुढे जाईल तो विजयी. आमच्या पाठीवर दुसरा भिडू बसला तर आम्ही मटकन अगोदर खालीच बसणार. मग कसं पळवणार त्या भिडूला? किती सामर्थ्यशाली सगळी मुलं असतील पहा, की भिडूला खांद्यावर घ्यायचं आणि पळवत न्यायचं दूरपर्यंत. प्रलंबासुरानी या बलरामाला असं लांबलेलं तर, आणि बलराम असं म्हणाला दमू दे, याला थकू दे जरा, मग पाहतो याच्याकडे. तो प्रलंबासुर दमल्या बरोबर त्याच्या मस्तकावर बुक्की मारली आणि त्याचं पारिपत्य केलेलं आहे. एक एक असुर जेवढा म्हणून आला त्याचं पारिपत्य केलं. पूतना आणि बकासुराचा भाऊ होता अघासुर म्हणून, अजगराचं रूप घेऊन आलेलं आहे, त्याचंही पारिपत्य भगवंतानी केलं. आणि एक एक दिवस पुढे जायला लागला. गोकुळामधली सगळी जी प्रजा आहे ही पुढे आलेली आहे, ब्रजामध्ये आली आहे मी सांगितल्याप्रमाणे. पण त्या ब्रजामध्ये पुढे यमुना वाहतीये आणि यमुनेचा डोह आहे की ज्या डोहामध्ये कालिया नाग वस्ती करतोय. मग तो कालिया भले नागाचं रूप असेल म्हणा किंवा डोहाचा आश्रय करून राहिलेला कुणीतरी पुरुष असेल म्हणा. आपल्याला रूपकाचा अर्थ घ्या, प्रत्यक्ष अर्थ घेतला तरी माझी काही हरकत नाही. पण तो कालिया नाग त्या ठिकाणी राहत असे. नाग आला, सर्प आला, अशी वर्णन महाभारतात आहेत. नाग कुलातली माणसं आली असा त्याचा अर्थ आहे. आणि तो जो कालिया त्या डोहामध्ये बसलेला होता त्यांनी पाणी सगळं विषारी करून टाकलेलं होतं. योग असा आहे की एकही झाड त्या कालियाचा जो डोह आहे त्याच्या भोवती नाही, फक्त एक कदंब वृक्ष आहे, फक्त एक. तोही कसा राहिला म्हणे तर गरुड अमृत घेऊन निघालेला होता आणि त्याचे काही थेंब त्या वृक्षावर पडले, त्याच्यामुळे तेवढा एकच वृक्ष जगला, बाकी सगळे नाश पावलेले आहेत. आणि एकदा गायी चरायला त्या भागामध्ये गेल्या, पाणी त्यांनी त्या डोहामधलं पिलं, गोप बेशुद्ध होऊन पडले, गायी मरून पडलेले आहेत. आणि हा जो भगवंत आला आणि त्यांनी आपला पितांबर कसला तो त्या वृक्षावर चढलेल्या कदंब वृक्षावर, आणि तिथून त्यांनी एकदम डोहामध्ये उडी घेतली त्या कालियाला त्याचं पारिपत्य करण्यासाठी. आणि हे सगळ्यांनी पाहिलं आणि नंदाकडे वार्ता गेली की त्या डोहामध्ये कृष्ण बुडाला. सगळेजण धावत धावत आलेली आहेत आणि यशोदा त्या डोहामध्ये उडी टाकायला लागली. बलरामानं तिला आवरलेलं आहे. सगळे रडतायत. हसतोय कोण? फक्त बलराम हसत होता म्हणे. त्याला माहिती होतं कृष्णाला काही होणार नाही. बलराम तेवढा हसतोय. आणि मग सर्पफणीवर कृष्ण नाचला, सर्पफणीवर कृष्ण नाचला यमुनेच्या डोही. अशी अलौकिक कथा कुणी कधी ऐकलीच नाही. सांगा मला, असं कौतुक कुणी केलेलंच नसेल. अशी अलौकिक कथा कुणी कधी ऐकलीच नाही. कालिंदीच्या पात्री होता एक डोह गूढ, त्याच्या विषयी भयद वदंता जनी होत्या रूढ. कालिय नामा नाग सकुलत्या
जलाशयी राही, अशी अलौकिक कथा कोणी कधी ऐकलीच नाही. त्यांनी वेटोळी घातली, सहस्त्र मस्तक आहेत त्याला, आणि त्या कृष्णाला त्यांनी बांधून टाकल्यावर कृष्णाने आपलं शरीर फुगवलं. मल्ल जसं आपलं शरीर फुगवतो, कुस्ती खेळायला मल्ल आला की त्याचं शरीर फुगतं, आपण पाहिलं असेल आखाड्यामध्ये, तर तसं त्यांनी आपलं शरीर सगळं फुगवलेलं आहे कृष्णाने. त्याचा परिणाम असा झाला की पाश सगळा ढिला झाला, आणि मग त्यांनी नर्तन केलेले, ठेचून काढले एक 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 तोंड त्याचं. कदाचित त्याचे सहस्त्र अनुयायी असतील, सगळ्यांना ठेचून काढलं भगवंतानी, आणि त्या कालियाचा पूर्ण पराभव केला आणि सांगितलं यापुढे या ठिकाणी राहायचं नाही. ही अट तुला मान्य असेल तर सोडेन, तरच मी तुला जीवदान देईन, प्राणदान देईन. कालियाने ते मान्य केलं. कालिया त्याला शरण आला भगवंताला, आणि मग ते पाहिलं सगळ्यांनी. इतका आनंद झाला की कालियाच्या मस्तकावर नाचतोय. ते चरण म्हणे कालियाच्या मस्तकावर सगळे उमटलेले होते. ते आपल्या शिरी धारण करून कालिया तिथून जो उठला, मुकाट्यानं तो डोह सोडून गेला, आणि हे सगळं त्यांनी जे वातावरण होतं भगवंतांनी निर्भय करून टाकलं. आणि भगवंत त्या वेळेला खेळ खेळत असत. आपल्याकडे एक शिल्प सापडले, माहितीये कसलं शिल्प सापडलेलं आहे? की देव आपल्याकडे चेंडू फळीचा खेळ खेळत आहेत असं शिल्प आहे. चेंडू फळी म्हणजे क्रिकेट, दुसरं काय आहे? चेंडू फळीचा खेळ आपल्याला ज्ञात होता प्राचीन काळात. विटीदांडू असेल, गलोल असेल, रणघोडा असेल, सगळे खेळ आपल्याकडे माहिती होते. आणि हे सगळे खेळ यमुनेच्या काठी बलराम आणि श्रीकृष्ण खेळत असत. असा भागवतात, हरिवंशात, हरिविजय, पांडव, अनेक ठिकाणी वेगवेगळ्या खेळांचा उल्लेख आलेला आहे. आपल्या सगळ्या ग्रंथामध्ये याची नोंद झालेली आहे. आणि मग तो कालिया निघून गेल्यानंतर यमुनेचा डोह अत्यंत निर्भय झाला. आणि मग नंद भगवंतांना असं म्हणतायत, आता आपल्याला इंद्र यज्ञ केला पाहिजे. इंद्र हा पाऊस पडतो आणि त्याच्यामुळे पिकं येतात, आपलं धान्य पिकतं, आपण त्याच्यावर राहतो. इंद्र यज्ञ केला पाहिजे. त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण हसले आणि ते म्हणाले, या इंद्राचा यज्ञ का करायचा, मला आणखीन जरा विस्ताराने सांगा. नंदानी सगळं सांगितलं, भूमिका उलगडून दाखवली. आणि मग भगवंत हसले आणि ते म्हणाले, आपण म्हणतात ते खरं आहे, पण आपण आहोत गुराखी. आपली 4 प्रकारची वृत्ती असली पाहिजे. कोणती? एक वाणिज्य, दुसरी कृषी, तिसरी गोरक्षा आणि चौथी सावकारी. अशी 4 प्रकारची आपली वृत्ती असली पाहिजे. पण आपण काय करतो तर फक्त गोरक्षा करतो, म्हणजे गायींचं पालन करतो. गायीच्या दुधामध्ये सत्व असतं म्हणून गायी पाळलेल्या होत्या. गायी इतक्या दूध देत असत आणि नंद बाबा सगळं मथुरेला नेऊन घालत असत. कृष्णाने ते पहिल्यांदा थांबवलं. तो म्हणाला, पहिल्यांदा आमच्या मुलांनी दूध प्यायचं, आमची मुलं धष्टपुष्ट व्हायला पाहिजेत, उरलं दूध तर मथुरेला नेऊन घाला, नाही तर घालायचं नाही. किती क्रांतिकारी विचार आहेत कृष्णाचे. किती साधी गोष्ट आहे, पण कृष्णाने तिथे क्रांतीच करून टाकली. सगळे शिदोरी घेऊन एकत्र जमत असत. त्यावेळेला कृष्ण म्हणाला, आपापला डबा, आपापली शिदोरी कोणी खायची नाही, याचा काला करायचा, सगळे एकत्र करायचं, सगळ्यांनी आणलेलं अन्न एकत्र करायचं, आणि मग एक एक कवळ प्रत्येकाने सेवन करायची. कुणी लहान नाही, कुणी मोठा नाही. याला क्रांती म्हणतात. केवढा आशय भगवंतांनी त्यांच्या चरित्रातून आपल्याला दिलेला आहे. आणि म्हणे, कालियाच्या मिसे देव जळी झाले मासे. बाळक्रीडेचं आम्ही कीर्तन करतो त्यावेळेला तुकारामांच्या अभंगात असं सांगितलंय, कालियाच्या मिशे देव जळी झाले मासे. काल्याचं कीर्तन झालं आणि मग काय म्हणे, काला झाला. सगळं गोपाळ काला एकत्र जमवला आणि एक 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 घास कवळ सगळ्यांनी घेतलं. सगळ्यांची पोट तुडुंब भरली आणि मग सगळेजण हात धुवायला यमुनेच्या काठावर गेले. आणि ते पाहिल्याबरोबर देव म्हणाले, आता संधी आहे आपल्याला. सगळेजण म्हणे, मासे व्हा. म्हणजे यांनी हात धुतले, एखादा कण तरी आपल्याला सेवन करायला मिळेल. त्यातला आशय ध्यानामध्ये, किती सुंदर आशय. म्हणून कृष्ण म्हणाले, देवाना हा लाभ घेऊन द्यायचा नाही. हात पुसून टाका पानाला वृक्षाच्या, अजिबात नाही. किती गंमत आहे त्याच्यामध्ये. त्या कीर्तनात, त्या बाळ क्रीडेमध्ये सुद्धा केवढा आशय आहे. भगवान म्हणाले, आपण फक्त गोरक्षा करतो, त्याच्यामुळे आपण असं करूया, आपण वाणिज्य म्हणजे व्यापार करत नाही, आपण कृषी करत नाही, म्हणजे शेती करत नाही, आणि सावकारी तर मुळीच करत नाही. तेव्हा आपण हा प्रकार करायचा नाही, इंद्रयज्ञ करायचा नाही. आपल्याला कोण देतो सगळी संपत्ती? हा आपल्या समोर जो गोवर्धन पर्वत आहे हा देतो. तेव्हा गोवर्धन पर्वताची पूजा आपण करूया. आणि मग खरोखर कृष्ण त्यावेळी वय किती असेल? 7 वर्षांचा तो होता, असा महाभारतात, या भागवतामध्ये उल्लेख आहे. आणि पुढे भीष्मानी सुद्धा महाभारतात त्याचा उल्लेख केलेला. 7 वर्षांचा कृष्ण आहे आणि सगळेजण त्याची आज्ञा ऐकतात.
कुणी वडील आहेत त्याच्यापेक्षा, कुणी आजोबाच्या वयाचे आहेत, कुणी पणजोबांच्या वयाचे आहेत. आणि 7 वर्षाचा कृष्ण सांगतो आणि सगळेजण त्याचं ऐकतात. त्याच्या वाणीमध्ये काय सामर्थ्य असेल. योगी म्हणे बोलायला लागला की माणसं तटस्थ होऊन ऐकतात. त्या योग्याच्या शब्दाला अशी काही गोलाईन गोडवा असतो की त्याच्या शब्दामध्ये सामर्थ्यच निर्माण होतं. कृष्ण हा योगेश्वर आहे. कृष्ण जे जे बोलेल ते सगळी यच्चयावत माणसं स्तब्ध होऊन ऐकत असत. आणि भगवंत असं म्हणाले, हा आम्हाला जल देतो, हा आम्हाला फुलं देतो, हा आम्हाला अनेक फळं देतो, याच्या आश्रयानं आमच्या गायी अत्यंत आनंदामध्ये राहतात. आपण गोवर्धनाचा का उत्सव करायचा नाही. आणि म्हणून त्या गोवर्धनाचा उत्सव केलेला आहे. आम्ही गिरीधारी आहोत. गिरीधारी त्याला म्हणायचं कारणच ते आहे, गिरिजन आहोत असं कृष्ण अत्यंत अभिमानाने उल्लेख करत असे. आणि इंद्राला म्हणे इतका संताप आला, त्यांनी प्रचंड वर्षाव केलेला आहे. वर्षा इतकी झाली, यमुनेला पूर आला आणि जवळजवळ सगळं गोकुळ त्या पाण्याखाली गेलं. त्यावेळेला भगवंतानी त्या डोंगराला उचललं असं वर्णन आहे. म्हणून गोवर्धनोद्धारणम आपण प्रारंभीच्या श्लोकामध्ये म्हणतो, त्यांनी तो डोंगर सगळा लीलया म्हणे करांगलीवर उचलला, धरला, वरती उचलून धरला. आणि मग सगळ्यांनी गोपांनी आपल्या काठ्या लावल्या सगळ्या त्याला. आणि मग त्यांना वाटायला लागले की आपल्यामुळेच आहे बरं का बहुधा पर्वत. लोकांना असंच वाटतं, कुणीतरी लोकोत्तर पुरुष कामगिरी करून जातं आणि लोकांना वाटतं आम्ही केलं म्हणून झालं बरं का. म्हणजे कसं म्हणे, बैलगाडी चालत असते आणि खालून कुत्रा पळत असतो आणि त्याला वाटतं बहुधा आपणच ती बैलगाडी ओढतोय, बैल ओढत असतात बरं का. असं अनेकांना वाटत असतं. या गोपानं म्हणे तसंच वाटलं, आपण काठ्या लावल्या म्हणूनच तो डोंगर वरती गेलाय काय. ज्यांना हे पटत नसेल त्यांनी क्षणभर असं गृहीत धरावं की त्या डोंगरामध्ये विवर होती, गुहा होत्या. भगवंतानी त्या नक्की हेरून ठेवल्या असल्या पाहिजेत. गोकुळामध्ये सगळ्यांना त्यांनी बाहेर काढलं आणि अशा सुरक्षित स्थळी नेलं की पावसाचा अजिबात त्रास होऊ नये. आणि हे सगळे त्याचे मित्र, गोकुळामधली प्रजा, नंद बाबा, ही सगळे गेले आणि पूर ओसरेपर्यंत तिथे अतिशय आनंदानं राहिलेले आहेत. आणि मग एक एक जेवढे म्हणून राक्षस आले. मी प्रलंबासुराचा उल्लेख केला, सुदर्शनाचा उद्धार प्रभू भगवान श्रीकृष्णांनी केलेला आहे. आणि मग एके दिवशी अक्रूर आला, कारण नारद जाऊन पोचलेले होते. पण मध्ये भगवंतांनी एक विलक्षण लीला केली, त्याला स्पर्श करायचं आणि पुढे जायचं. कारण भगवंत गेले आणि उत्तमातला उत्तम मार्गशीर्ष महिना आला आणि तिथल्या गोपीनी म्हणे कात्यायनी व्रत सुरू केलं. आणि त्या स्नानाला जात असत, यमुनेच्या डोहामध्ये स्नान करत असत, यमुना नदीमध्ये स्नान करत असत. भगवंत एके दिवशी गेले आणि सगळी वस्त्रच त्यांनी उचलून नेली. सगळी वस्त्र उचलली आणि झाडावर नेऊन ठेवली. भगवंतांचं वय किती आहे भागवतांनी उल्लेख केलाय, 8 वर्षांचा मुलगा आहे. आम्ही लहानपणी सगळं खेड्यातलं वातावरण पाहिलेलं आहे. सगळे जण मिळून मिसळून वागत असत, कोणालाही अवघड वाटत नसे. एखादी तरुणी शेजारी स्नान करत असेल विहिरीवर, कोणालाही अवघड त्यावेळेला वाटायचं नाही. मी अनुभव घेतलेला आहे. सगळी मंडळी, 150-200 माणसं, पै पाहुणे सगळे जमत असत, आनंदाने आनंदाने बागडत असत. कोणालाही कधी अवघड वाटत नसे असं मी पाहिलेलं आहे. खेड्यातला एखादा मनुष्य पहाटे पहाटे सकाळी सकाळी घरी यायचा, थेट चुलीपर्यंत यायचा आणि माझ्या आजीला म्हणत असे, आजी काय वास येतोय खमंग, काय केले आज. आणि आजी म्हणायचे आला मेला. मेला म्हणजे फार चांगला असं त्याच्यात अर्थ असे. मेल्याला म्हणे इवलस दिल्याशिवाय तो काही जायचा नाही, घे मेल्या म्हणून त्याच्या हातावर केलेला पदार्थ आजी अतिशय प्रेमाने देतात. इतकं घरगुती वातावरण सगळं त्या गोकुळामध्ये होतं. भगवंतानी सगळी वस्त्र वर नेऊन ठेवली आणि मग त्या गोपी म्हणतायत, परत दे वस्त्रे गोपाळा, परत दे वस्त्रे गोपाळा. नीर नेसलो, नीर म्हणजे पाणी, नीर नेसलो, नभ पांघरलो आम्ही ब्रजबाळा, परत दे वस्त्रे गोपाळा. ठेवूनी तटाकी काचोळ्या नेसणी, ठेवूनी तटाकी काचोळ्या नेसणी, निशंक डुंबतो आम्ही साऱ्या जणी. येऊन ही मात तू कृष्णा कशी काय केलीस, अशाच वेळी सुचला कसा तुझसी अवखळ चाळा, परत दे वस्त्रे गोपाळा, परत दे वस्त्रे गोपाळा. भरमार्ग शीर्षः हीव दाटिले अति, भरमार्ग शीर्षः हीव दाटले अति, जलविची शरीरा शरापरी झोंबती. तेव्हा कृष्णा आमची वस्त्र सगळी परत दे. नेलीस व्यर्थ तू वस्त्रे अमुची मोहना, नवनीत चोर तू चोर आमुच्या मना. आम्हीच आधिरलो नाथा तव मिलना, आभाळा विण कोण आपणिल,
आभाळाला तारे म्हणतात आभाळच आमचं सर्वस्व आहे, तसं आम्ही म्हणतो तूच आमचं सर्वस्व आहे. त्याच्यामध्ये केवढं रूपक आहे पहा. आणि मग म्हणे भगवंतानी ती सगळी वस्त्र दिली, पण म्हणाले अत्यंत शुद्ध भावानी नमस्कार करा. भगवंतानी 2 संदेश दिलेत. आपल्या लक्षात आलं का? आपल्याकडे एक असं वचन आहे, शास्त्र वचन, न नग्न स्नायात, त्याचं अतिक्रमण गोपीनी केलेलं होतं. म्हणून पहिला धडा ती वस्त्र बाजूला करून भगवंतानी दिला. आणि भगवंताला जर सामोरं जायचं असेल तर कुठलाही आडपडदा ठेवायचा नसतो. आपण इतक्या नीच स्तराला, इतक्या नीच पातळीवर आहोत की आपल्याला त्यातला उत्कट आणि परमोच्च भाव कळणंच शक्य नाही. नारदांनी भक्तिसूत्र लिहिली. नारद भक्तिपीठाचे आचार्य आहेत आणि त्यांना विचारलं की भक्ती कशी करावी. यथा व्रज गोपिकानाम म्हणून त्यांनी सांगितलं, गोकुळातल्या गोपीनी जशी भक्ती केली ना तशी भक्ती करा. आणि दुसरा संदेश भगवंतानी दिला की व्रत कधी काम्य असू नये, इच्छा मनात ठेवून व्रत कधी करायचं नसतं. आणि या सगळ्या गोपी काम्य बुद्धीनं ते व्रत करत होत्या आणि म्हणून भगवंतानी त्यांना हा धडा दिला. आणि मग नारद जे उठलेत ते त्या याच्याकडे गेले, कंसाकडे, आणि ते म्हणाले विजय असो तव सदैव कंसा, सुखी राहा तू तुझे प्रजाजन, श्री नारायण जय नारायण. आणि म्हणाले भृत्य दासीजन नकोत भवती, गुज सांगतो तुझे एकांती, अरे मी तुला गूढ काही सांगायला आलोय, सावध होऊन ऐक. आणि म्हणाले वेड्या तुझा शत्रू तिथे वाढतोय गोकुळामध्ये, तुझ्या लक्षात आलं नाही की अरे किती वेडा रे वेडा तू. कंस सावध झाला आणि ते म्हणाले अरे तो जो बालक वाढतोय ना तो वसुदेव देविकीचा पुत्र आहे, तो नंद यशोदेचा पुत्र नाही वेड्या, तो वाढला, सावध राहा. तेव्हा समय साधुनी दिली सूचना, इत्युक्त ऋतू तुझ्या कल्पना, म्हणो कुणी मज कलह परायण, श्री नारायण जय नारायण. भले मला कलह परायण सगळे म्हणत, पण मी सूचना द्यायचं काम तेवढं केलेलं आहे. आणि ताबडतोब कंसानी सगळ्यांना बोलवलं आणि तो म्हणाला आता काय करायचं मला सांगा. जितकी माणसं पाठवली तितकी मारली गेलेली आहे. कारण केशीला पुन्हा पाठवलं त्यांनी, तो घोड्याच्या रूपाने गेला, त्याचंही पारिपत्य झालं. आणि मग मात्र त्यांनी अक्रूराला बोलवलं आणि तो म्हणाला अक्रूरा तू सर्वांचं कल्याण करणार आहेस, तेव्हा आता तू जा आणि मी कृष्ण बलरामाला अत्यंत प्रेमानं बोलवले म्हणून सांग. या ठिकाणी मोठा उत्सव होणार आहे, धनुर्भंग. तो कृष्ण कसा करतोय मला जरा पाहायचंच आहे. हा धनुचा उत्सव आम्ही मोठाच्या मोठा करतो आहोत. तेव्हा बलराम आणि श्रीकृष्णाला अत्यंत प्रेमाने बोलावून घेऊन ये. आणि अक्रूर जो निघाला तो मनाशी म्हणतोय कुठल्या जन्मीचं माझं भाग्य निर्माण झालं कोणास ठाऊक, त्या भगवंताचं मला दर्शन होणार. आणि भागवतामध्ये वर्णन इतकं हृदय केले, इतकं गोड केले म्हणून सांगू. त्याला संध्याकाळची वेळ आहे, संध्याकाळचा संधी प्रकाश सगळीकडे असं म्हणतात परतलेला आहे. गायी परत जात आहेत आणि भगवंताची सुकुमार चिन्हमणे त्या सगळ्या धुळीमध्ये उमटलेली होती. आणि ती त्या अक्रूरांनी पाहिली आणि त्यांनी एकदम साष्टांग दंडवत घातलं. तिथे गडबडा लोळलाय. तिथे ध्वज वज्रांकुश, आपण आरतीत दररोज म्हणता ना की ध्वज वज्रांकुश ज्या चरणाच्या ठाई आहेत अशी सुकुमार पावलं त्या मातीमध्ये सगळीकडे धुळीमध्ये उमटलेली होती भगवंताची. आणि त्याच्यावर तो गडबडा लोळला अक्रूर आणि म्हणाला माझे जन्म जन्म आज कृतार्थ झाले, याच्यापेक्षा आयुष्यामध्ये काय मिळवायचं राहिलं. पुढे गेला, भगवंताचं प्रत्यक्ष दर्शन झाले. भगवंत पीतांबर कसून उभे आणि नीलांबर नेसलेला आहे, तो बलरामानी नेसलेला आहे. दोघांच्या पुढे साष्टांग दंडवत घातला अक्रूरानी. आणि मग नंदानी त्याचं स्वागत केलं. हा कृष्ण म्हणतोय काका खरं सांगा मला कशासाठी बोलवले. गोड गोड बोलून त्या सगळ्या भाव जो आहे त्या कंसाचा अक्रूराकडून त्यांनी काढून घेतला. आणि बाहेर पडण्यासाठी ज्या वेळेला भगवान निघाले त्यावेळेला गोप आणि गोपिका म्हणतायत याचं नाव अक्रूर कोणी ठेवलं, हा तर क्रूर आहे. माझी आणि भगवंताची हात ताटातूट करायला लागलेला हा क्रूर आहे. आणि मग भगवंतानी सगळ्यांचा निरोप घेतला आणि ते म्हणाले दानपती हा अक्रूर आम्हा सन्माने नेतो, सख्यानो मथुरेसी जातो. सगळ्यांचा निरोप घेतला. आकाशातून अवतर तेजळ, गिरी थळी ते स्थळेन निश्चळ, नकळत येते त्याचा होतो ओहळ, वाहत जाणे धर्मजळाचा ओघ गती घेतो, सख्यानो मथुरेसी जातो. गेलंच पाहिजे मला. आणि भगवंत बाहेर पडले, मथुरेमध्ये येऊन दाखल झाले.
बलरामानी आणि त्यांनी प्रचंड ती सगळी पाहिली. बरोबर नंद आहेत, यशोदा आहे, रोहिणी आहे, अनेक गोप त्यांच्या बरोबर आलेले आहे. आणि त्या वेशीवर त्यांचा मुक्काम पडला. मथुरेमध्ये भगवान गेले, त्या नगरीचं सगळं त्यांनी दर्शन घेतलं. मनात त्यांना अतिशय आनंद झाला. आणि त्याच वेळेला कंसाची वस्त्र घेऊन तो रजक निघालेला होता, धोबी निघालेला होता. बलराम श्रीकृष्ण पुढे गेले आणि म्हणाले, रजका ती वस्त्र आम्हाला दे. त्यावेळी रजकांनी नाही म्हटल्याबरोबर कंसाला धाक बसवण्यासाठी रजकाला मारलं त्यांनी आणि राजवस्त्र काढून घेतली, स्वतःच्या अंगावर घातलेली आहेत. जणू कंसाला आव्हान दिले की शत्रूच्या घरामध्ये कसं जावं आणि त्याला कसं आव्हान द्यायचं. त्याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे. हे त्या सुदामा माळ्यानं पाहिलं कंसाच्या आणि तो शरणच आला आणि तो म्हणाला, भगवान या सगळ्या सुगंधी माळा केल्यात त्या आपल्यासाठीच केल्या आहेत. माळांचे हारच्या हार सगळे त्यांनी भगवंताच्या गळ्यामध्ये घातले आणि ती सुगंधी सगळी जी फुलं होती, मुळात हा भगवंतच गंधरूप आहे. त्या फुलांना किती धन्य वाटलं असेल की आपला हा जणू स्वामीच आहे. इतका आनंद झाला त्या सगळ्या माळांना म्हणे. आणि मग भगवंत पुढे गेले. ती कुब्जा येत होती आणि तिचं खरं नाव काय आहे सांगू का? भागवतात वर्णन आहे तिचं खरं नाव आहे त्रिवक्रा. 3 ठिकाणी ती वाकडी होती म्हणून तिचं नाव होतं त्रिवक्रा. 3 ठिकाणी वेडी वाकडी झालेली आहे. आणि भगवंत म्हणाले, कुब्जे कुठे घेऊन निघालीस चंदन? आणि तिने श्रीहरीला पाहिलं आणि तिनं ते सगळं चंदन काढलं आणि भगवान श्रीकृष्णानं आणि बलरामाला लावलेलं आहे, सगळ्या अंगाला लावलं. ती कुब्जा होती म्हणून ती हळूहळू सहणावर ते फिरवू शकत असे. त्याच्यामुळे परिणाम काय व्हायचा, गंध अगदी बारीक यायचं आणि ते कंसाला फार आवडायचं म्हणून तिच्याकडे ते काम दिलेलं आहे. भराभरा गंध जर उगाळलं सहाणेवर तर परिणाम होतो, जाड येतं. हळू उगाळून बघा, आपण घरी हा प्रयोग करून बघा, बारीक आणि सुंदर गंध येतं त्याचं. आणि तिनं ते सगळं भगवंताच्या शरीराला लावलं. वर्णन असं केले भागवतानी की भगवंतानी म्हणे टाचेनं तिच्या पायावर पाय दिला आणि सगळी तिची पाठ अशी काही उचलली की सगळं कुबड तिचं गेलं. भगवंतांच्या ठाई किती विद्या आणि किती कला आहेत मनाशी जरा नवल करा. काही विलक्षण सामर्थ्य आहे महापुरुषाच्या ठाई आहे. आणि मग भगवान श्रीकृष्ण रंगशाळेमध्ये गेले. तिथल्या सेवकांना त्यांनी मारून टाकलं आणि एक केलं ते धनुष्य जे प्रचंड आहे, जसं प्रभू रामचंद्रांनी मोडलं तसं ते रंगशाळेमधलं धनुष्य त्यांनी उचललं, त्याला प्रत्यंचा लावली. प्रत्यंचा धनुष्याला लावायला फार ताकद लागते कारण ते धनुष्य डाव्या हाताने वाकवावं लागतं. आपल्या डाव्या पायाच्या अंगठा आणि त्याच्या शेजारचं बोट याच्यामध्ये जमिनीवर जे टोक टेकवलेलं असतं धनुष्याचं, ते त्या दोन्ही बोटामध्ये पकडायचं असतं. ती प्रत्यंचा घ्यायची, डाव्या हातानं धनुष्य वाकवायचं आणि ताणून घ्यायची प्रत्यंचा. त्याला अंगात सामर्थ्य लागतं. आणि मग ती वरती दोरी गुंडाळायची असते प्रत्यंचा आणि ओढली प्रत्यंचा कानापर्यंत कडाडकन आवाज झाला. आणि ते ज्याचा यज्ञ त्या कंसाला करायचा होता त्या धनुष्याचा मुळामध्ये भंगच केला आणि आव्हान दिलं सरळ सरळ कंसाला, मी आलो सावधान. आणि मग मात्र कंस घाबरला. त्यांनी सगळ्यांना बोलवलं. तो म्हणाला, मुष्टिका ये, चाणुरा ये, या सगळे जण या, शलया तोशलया कूटया, सगळे मल्ल आहेत ते भरा 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 गोळा झाले. त्याचे सरदार सगळे मंत्री आहेत तेही गोळा झाले. दुसरा दिवस उजाडला आणि आपल्या सगळ्यांना बरोबर घेऊन बलराम आणि श्रीकृष्ण आले. ते मल्लविद्येचा जो आखाडा तयार केलेला होता त्याच्याकडे निघाले आणि दारू पिऊन उन्मत्त झालेला कुवलया पीड हत्ती हा कंसानी प्रभूंच्या अंगावर घातलेला आहे. आणि त्यावेळेला भगवंत इतके चपळ आहेत की त्याच्या पोटाखालून जात आहेत, हिंडतायत आजूबाजूला. त्या कुवलया पीडाला त्यांनी दमवून टाकला आणि शेवटी त्याचे दोन्ही दात मोडले, त्याचा वध केला आणि अंगावर रक्ताचा शिंपण झालेली आहेत. असा बलराम आणि असा हा भगवंत त्या मल्ल शाळेमध्ये प्रवेश करते झाले, रंगशाळेमध्ये आलेले आहेत. हे दोघांनी एक एक दात आपल्या खांद्यावर घेतलेले आहेत. असे दिसतायत की सगळा प्राण आपल्या नेत्रामध्ये आणून सगळी मंडळी या दोघांच्याकडे पाहतायत, भगवान श्रीकृष्णांच्याकडे पाहतायत. आणि असंख्य माणसं त्या रंगशाळेमध्ये जमलेली आहेत. त्यांना ते कसे दिसले, भागवतांनी काय वर्णन केले म्हणून सांगू. मल्ला नाम शनी नृणाम नृपवरा, मल्ला नाम शनी नृणाम नरवरा. कसे दिसले त्याचं वर्णन केलेलं आहे. आणि
ते इतके उत्तम दिसलेले आहेत. त्यांना कसे दिसले त्याचं वर्णन करून सांगतायत. मल्लांना कसे दिसले? कठोर वज्रासारखे दिसलेले आहेत. कठोर वज्रच आपल्या अंगावर यावं असं त्या मल्लांना वाटलं. आणि सगळ्या लोकांना ते कसे दिसले? नरवर दिसलेले आहेत. स्त्रीणाम स्मरो मूर्तिमान, स्त्रियांना साक्षात मदनच दिसला म्हणे तो. इतका मोहून टाकणार त्याचं ते व्यक्तिमत्व होतं. आणि मग गोपानाम स्वजनो, गोपाना कसं दिसलं? गोपाना त्यांना तो आपला वाटला, स्वजन वाटलेला आहे. असताम क्षितिभुजाम शास्ता, जे दुष्ट राजे आहेत त्यांना वीररसच दिसलेला आहे. आणि स्वपित्रो शिशु, स्वपित्र शिशु म्हणजे जे मोठी माणसं सगळी जमलेली आहेत त्यांना वाटलं अरे खरे आपले पुत्रच आहेत की. आणि मृत्यूर भोजपते विराड विदुषाम, तो भोजपती कंस आहे त्याला प्रत्यक्ष आपला मृत्यूच आला असं दिसलं. अन्य लोकांना दिसलं की अरे केवढा पराक्रमी महावीर आहे, हा चालून आलेला आहे. मृत्यूर भोजपते विराड विदुषाम. आणि तत्वम परम योगिनाम, योगी जनांना कसा दिसला तर साक्षात हे परब्रह्म आहे म्हणून त्यांना आनंद झाला. आणि वृष्णीनाम पर देव देती विदितो, वृष्णी वंशामधले जे सगळे आहेत त्यांना हा प्रत्यक्ष परमेश्वरच वाटेला आहे. रंगम गतसागर जहा, आपल्या भावाला घेऊन भगवानांनी असा प्रवेश केला. म्हणजे नवरस एका वेळेला त्या रंगशाळेमध्ये प्रगट झाले. मल्लाना कसा दिसला तो तर प्रत्यक्ष रौद्र रस दिसलेला आहे. सामान्य जन आहेत त्यांना तो अद्भुत रस दिसलेला आहे. त्या ठिकाणी ज्या स्त्रिया आहेत त्यांना शृंगार रस दिसलेला आहे. आणि शेवटपर्यंत असा प्रेमरस, शांत रस, बीभत्स रस, कंसाला भयानक रस दिसलेले आहेत. नवरस भगवंत आल्याबरोबर प्रगट झालेले आहेत. आणि मग मुष्टिर आणि चाणुकांशी, चाणुराशी त्यांचं युद्ध सुरू झालं. मुष्टिक चाणूर, त्यावेळेला भगवंत म्हणाले अरे आम्ही किती लहान, तुम्ही केवढे मोठे. आणि प्रचंड द्वंद्व युद्ध झालं. तो म्हणाला काही लहान नाही, कुवलया पेडाला तुम्ही मारले, असंख्य राक्षसांना मारलेलं आहे. आणि लोक म्हणायला लागले छे छे, हा कंस अत्यंत दुष्ट आहे, पहा ही बालक केवढी लहान आहे, मल्ल केवढे मोठे आहेत. प्रचंड द्वंद्व झालं. आणि मग त्या मुष्टिकाला भगवंतानी मारलं. चाणुराला नाही, चाणुराचा वध उलट सांगितलं मी. दोघांनी अनुक्रमे केलेला आहे. 3 मल्ल बाकी उरलेले होते. कंस चाणूर मर्दनम म्हटलेला आहे ना. चाणुराचा वध भगवान श्रीकृष्णाने केला. मुष्टिकाचा वध जो केलेला आहे तो बलरामानी केलेला आहे. मग तो कूट आला, त्याचाही वध भगवंतानी केला. शल चालून आला, त्या शलाचं मस्तक त्यांनी धडा वेगळं केलेलं आहे. तो शल चालून आला. आणि मग जरासंधाला भीमसेनानी जसा फाडला तसा भगवंतानी या तोशलाला फाडलाय. त्याच्या एका पायावर पाय दिला आणि वस्त्र फाडावं तसं त्या तोशलाला फाडलेलं आहे. गोपिकांच्या बरोबर लीला करणारा कृष्ण आम्हाला नेहमी आठवतो. पराक्रमी भगवंत असं डोळ्यासमोर येतो का तोशलाला फाडणारा? 8-10 वर्षाचं सुकुमार बालक आहे. काय विलक्षण पराक्रम केला असेल आणि केवढं सामर्थ्य असेल. फाडून टाकला. आणि तो कंस घाबरलेला आहे, नाचायला लागला आणि म्हणायला लागला वसुदेवाला मारा, देवकीला मारा, नंदाला मारा, बलरामाला मारा, कृष्णाला मारा, माझी तलवार द्या, माझी ढाल द्या. आणि खरोखर त्यांनी ढाल तलवार हातामध्ये घेतली. भगवंत निशस्त्र आहेत. एक उडी मारली त्यांनी त्या रंगशाळेमधून, मल्लविद्या जिथे तो आखाडा होता त्याच्यामधून वरती गेले सिंहासनाच्या जागेवर. आणि काय केलेलं असेल भगवंतानी, म्हणे जसा त्या नागावर गरुड झडप घालतो तशी भगवंतानी त्याच्यावर झडप घातली. त्या कंसाच्या हातामध्ये शस्त्र आहेत, भगवंत निशस्त्र आहेत तरी मारलाय. कंसाला खाली ओढला आणि गळा दाबून त्याचा प्राण घेतला. सगळी पळापळ सुरू झाली. त्याचे अनुयायी होते ते पळून गेले. आणि भगवंतानी ती सगळी जी भूमी होती मथुरेची ती निर्भय करून टाकली. पहिलं काम त्यांनी कोणतं केलं असेल तर सगळ्यांना परत बोलवले. त्या कंसाच्या भीतीनं जे जे पात्र अमात्य दूर पळून गेलेले होते त्या सगळ्यांना परत बोलवलं. उग्रसेनाला पुन्हा एकदा त्यांनी बसवलेलं आहे सिंहासनावर. स्वतः राज्य घेतलेलं नाही. जे पात्र अमात्य त्यानं पुन्हा परत भगवंतांनी बोलावून घेतलं. लहान वयामध्ये किती लोकोत्तर गुण प्रगट केलेले आहेत. आपल्या मनाशी जरा गणित बांधा की किती दूरवर दृष्टी असेल, किती बुद्धिमान हा भगवंत असेल. आणि मग वसुदेव देवकीनं भगवंत भेटायला गेले. केवढा आनंद झाला. आनंदाचा महापूर त्या मथुरेमध्ये आलेला आहे. उरावरी भेटतायत, कडकडून भेटतायत पुन्हा पुन्हा. आणि देवकी म्हणते भगवंत अरे किती वर्षांचा, किती युगांचा तुझा विरह मी सोसलेला आहे. वसुदेव रडतोय.
देवकी रडतीये. आणि त्यावेळेला भगवंत असं म्हणतायत, सर्व जे काही आपल्याला प्राप्त करायचं असतं त्याच्यासाठी माध्यम आपलं शरीर असतं आणि त्यालाच आपण जन्म दिलेला आहे. जनितहा, नुसतं जनितहा नाही, पोषितो यतहा. वसुदेव देवकी आपल्या मात्या पित्यानं हे दोघही म्हणतायत, आम्हाला आपण जन्मच दिला असं नाही, पोषितो यतहा. आपण अत्यंत कष्टाने आमचं लालन पालन केलं, वाढवलं, नंदानी केलं, यशोदेनं केलं. आपण दूर असाल पण आशीर्वादाचं कवच आमच्या देहाभोवती होतच ना. आणि म्हणून शतजन्म जरी गेले आणि शतजन्म मी वारंवार आपली सेवा केली तरी हे मात तात माझ्या हातून आपलं ऋण फिटणार नाही. आई वडिलांच्या बरोबर जे भांडतात ना पुत्र, त्यांनी हा एक श्लोक आपल्या अंतःकरणावर कोरून घ्यावा की ज्यांच्यामुळे आपल्याला देह मिळाला, ज्यांनी आपल्या गैरसोयी सोसून, अत्यंत कष्ट सोसून आपलं लालन पालन केलं, संगोपन केलं, आपल्याला वाढवलं, त्यांच्याबद्दल किती कृतज्ञ असलं पाहिजे ते भगवंतानी आम्हाला सांगितले. शतजन्म गेले तरी तुझं ऋण फिटणार नाही माते, ताता आपलं ऋण फिटणार नाही, हे भगवंतानी सांगितलेलं आहे. आणि मग इतका आनंद त्या मथुरेमध्ये दाटलाय म्हणून सांगू, कंसाचा वध झाला. भगवंतानी अलौकिक लीला करून दाखवलेले आहेत. पुन्हा एकदा सद्धर्माचं राज्य आलेलं आहे. कारण उग्रसेना प्रवृत्तीनं अत्यंत सात्विक आहे. देवकाला आनंद झालेले आहेत. जे अन्यायानं कैदेमध्ये टाकलेले आहेत त्या सर्वांची मुक्तता झालेली आहे. मथुरेमध्ये सुखाशिवाय दुसरा विषय नाही, आनंदाशिवाय दुसरा विषय नाही. आणि जो सुखरूप आहे, पहा सुखरूप शब्दामध्ये श्लेष आहे, जो सुखाचंच प्रत्यक्ष रूप आहे आणि ज्यांनी इतरांना सुखरूप केलेलं आहे, असा आनंददायी प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण आता त्या मथुरेमध्ये आहे. आनंदाला आता कोणती सीमाच नाहीये. तो आनंद, ते अवघ सुख आज आपल्या अंतःकरणामध्ये आपण भरून घ्यायचं. आज इथेच काही क्षण विरमायचं. उद्या जरासंधाबरोबर झालेले युद्ध पाहायचे आणि सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये जो एक लौकिकाचा अलौकिक असा विषय होऊन बसलेला आहे, ज्या विषयानं अनंत साहित्यिकांना, आचार्यांना आणि संतांना जणू प्रेरित केलेलं आहे, ते श्रीकृष्ण रुक्मिणी विवाह प्रसंगी उद्याच्या आपल्या प्रवचनामध्ये आपण पाहायचे. आज इथेच विरमायचं. यानंतर आरती होईल आणि मग आजचा प्रवचनाचा कार्यक्रम संपेल. आरतीसाठी उभारायचे. आरतीतला शब्द अंतःकरणामध्ये धारण करा. कारण हा भुवन सुंदर जो कृष्ण आहे त्याच्या पायापासून त्याच्या मुकुटापर्यंत वर्णन एकनाथांनी क्रमशः केले. आपण लक्ष देऊन ऐका. पहिल्यांदा त्याच्या चरणांचं वर्णन आहे, मग नाभिकळांचं, मग नंतर श्रीवत्सलांचन म्हणजे हृदयाचं वर्णन आहे, मग तेजस्वी मुखाचं वर्णन आहे आणि मग शेवटी मुकुटाचं वर्णन आहे. आपण ते ध्यान देऊन ऐकावं अशी आपल्या सगळ्यांना प्रार्थना आहे. गोपाल कृष्ण महाराज की जय. वाळू आरती मदन गोपाळा, श्याम सुंदर गळा वैजयंती माळा. जय देव जय देव. चरण कमल जाचे अतीव सुकुमार, भज वज्रांकुश चरणी बीजाचा तोड. जय देव जय देव. वाळू आरती मदन गोपाळा, श्याम सुंदर गळा वैजयंती माळा. जय देव जय देव. नाभी कमळी जाचे रम्याचे स्थान, हृदयी पदक शोभे श्रीवत्सलांचन. जय देव जय देव. वाळू आरती मदन गोपाळा, श्याम सुंदर गळा वैजयंती माळा. जय देव जय देव. मुख कमल पाहता सूर्याच्या कोटी, वेधले मानस हारपली दृष्टी. जय देव जय देव. वाळू आरती मदन गोपाळा, श्याम सुंदर गळा वैजयंती माळा. जय देव जय देव. जडित मुकुट ज्याचा दैदिप्यमान, तेने तेजे कोंदले अवघे त्रिभुवन. जय देव जय देव. वाळू आरती मदन गोपाळा, श्याम सुंदर गळा वैजयंती माळा. जय देव जय देव. एका जनार्दनी देखिले रूपा, एका जनार्दनी देखिले रूपा,
रूपा पाहो जाता झाले तद्रूप जय देव वाळू आरती मदन गोपाळा श्याम सुंदर गळा जयंती माळा जय देव गोपाल कृष्ण माळा